नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 4 नंबरचा टॉपिक सुरू केलेला आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी. आता या मॉलिक्युलर बायोलॉजी या नावाच्या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स असं टॉपिकचं नाव आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे पॉईंट्स पाहायचे आहेत ते बघा. व्हॉट इज न्यूक्लिक ॲसिड? आपण हे 11वीमध्ये शिकलेलं होतो, ते डिटेल आपल्याला इथं शिकायचं आहे. व्हॉट आर द टाईप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड? तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिक ॲसिडचे 2 प्रकार आपण शिकतो, DNA आणि RNA. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड? न्यूक्लिक ॲसिडची फंक्शन्स आपल्याला पाहायची आहेत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA इन प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA कसा असतो आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये DNA कसा असतो, त्या दोघांच्यात काय फरक आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर याच्यानंतर पहिल्यांदा DNAचं डिस्कवरी कसं झालं हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये बघा, डिस्कवरी ऑफ DNA. द डिस्कवरी ऑफ DNAमध्ये मॉडर्न अंडरस्टँडिंग ऑफ DNA हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड टू द डेव्हलपमेंट ऑफ डबल हेलिक्स मॉडेल. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे सुरुवातीला बघा, ज्यावेळेला DNAचं आपण अंडरस्टँडिंग करायला गेलो त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये न्यूक्लिक ॲसिड ते आहे तेव्हापासून त्याचं डबल हेलिक्स स्ट्रक्चरचं मॉडेल सापडण्यापर्यंत त्याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे. In 1869, Friedrich Mischer began working with white blood cells. मिशर नावाच्या शास्त्रज्ञानं वर्कला सुरुवात केली होती व्हाईट ब्लड सेलवरती. विच आर मेजर कंपोनंट ऑफ पस फ्रॉम इन्फेक्शन्स. आणि ह्या व्हाईट ब्लड सेल्स हा एक महत्त्वाचा कंपोनंट आहे पस फ्रॉम इन्फेक्शन. इन्फेक्शन जिथं झालेलं आहे, जिथे पस तयार होतो, त्याचा व्हाईट ब्लड सेल हा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. ही कलेक्टेड ए लॉट ऑफ पस फ्रॉम बँडेजेस. अर्थ समजून घ्या, त्यांनी बराचसा पस जमा केला बँडेजेसमधून ॲट द लोकल हॉस्पिटल. ही यूज्ड ए सॉल्ट सोल्युशन टू वॉश द पस ऑफ द बँडेज. त्यांनी सॉल्ट सोल्युशन वापरलं की ज्याच्या साहाय्यानं तो पस काढून टाकला बँडेजेसवरतून. व्हेन ही ॲडेड ए वीक अल्कलाईन सोल्युशन टू द सेल्स. त्याच्यानंतर त्यांनी सेल्सवरती वीक अल्कलाईन सोल्युशन ॲड केलं. सेल्स लाईस्ड म्हणजे सेल फुटल्या. लायसिस या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, तुटणं, फुटणं, ब्रेक होणं. अँड न्यूक्लिआय प्रिसिपिटेटेड आउट ऑफ द सोल्युशन. आणि त्याच्यामधले जे न्यूक्लियस आहे त्याचं प्रिसिपिटेशन झालं. फ्रॉम द सेल न्यूक्लिआय ही आयसोलेटेड ए युनिक केमिकल सबस्टन्स टू विच ही कॉल्ड न्यूक्लिन. आणि न्यूक्लियापासून त्याला जे काही युनिक केमिकल सबस्टन्स मिळाला त्याला त्यांनी न्यूक्लिन असं नाव दिलं. केमिकली न्यूक्लिन हॅज हाय फॉस्फरस कंटेंट. केमिकल प्रॉपर्टीचा विचार केला तर त्याच्यामध्ये जास्त फॉस्फरसचा कंटेंट होता. मोर ओव्हर इट शोड ॲसिडिक प्रॉपर्टीज. आणि तो ॲसिडिक प्रॉपर्टीज दाखवत होता. हेन्स इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड्स. म्हणून त्याला नाव दिलं न्यूक्लिक ॲसिड. बाय द अर्ली 19s we knew that Mischer nuclein was a mixture of proteins and nucleic acid. 1900 सालाच्या सुरुवातीला आपल्याला माहीत झालं की मिक्सरचं जे न्यूक्लिन आहे ते काय आहे, तर मिक्सचर ऑफ प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड आहे. देर आर 2 काइंड्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. त्याचे 2 प्रकार आहे, DNA आणि RNA. आता जेनेटिक मटेरियल DNA आपल्याला पाहायचं आहे. बाय द अर्ली 19s genetics knew that gene control of inheritance of trait. 19च्या शतकामध्ये सायंटिस्टच्या असं लक्षात आलं, जेनेटिक्स जे आहेत सायंटिस्ट त्यांच्या लक्षात आलं, जीन्स हे इनहेरिटन्स म्हणजेच कॅरेक्टर कंट्रोल करत आहेत. दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोसोम. जीन्स हे क्रोमोसोमवरती असतात. अँड दॅट केमिकली क्रोमोसोम्स आर मेनली कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन. आणि हे क्रोमोसोम तयार झालेले आहे DNA आणि प्रोटीनपासून. इनिशियली मोस्ट जेनेटिस्ट थॉट दॅट प्रोटीन आर लार्ज. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की त्यांना वाटत होतं की प्रोटीन हे मोठे आहेत, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत अँड स्टोअर इन्फॉर्मेशन नीडेड टू गव्हर्न द सेल मेटाबॉलिझम. आणि तेच इन्फॉर्मेशन स्टोअर करतात की जी इन्फॉर्मेशन सेलचं मेटाबॉलिझमसाठी आवश्यक असते. हेन्स इट वॉज अज्युम्ड दॅट प्रोटीन्स कॉज्ड व्हॅरिएशन्स
ऑब्झर्व्ड विथिन द स्पीसीज. आणि म्हणून असं म्हटलं जात होतं की प्रोटीन्स हे व्हॅरिएशन्स घडवून आणतात की सेलमध्ये वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये आपल्याला दिसतात. ती व्हॅरिएशन्स या प्रोटीन्समुळं बघायला मिळतात. ऑन द अदर हँड DNA थॉट टू बी स्मॉल. आणि दुसऱ्या वेळेला असं ठरवण्यात आलं की दुसऱ्या बाजूला असं ठरवण्यात आलं की DNA हा स्मॉल आहे, सिम्पल मॉलिक्यूल आहे, हुज कॉम्पोजिशन व्हॅरीड लिटल अमॉंग द स्पीसीज. आणि त्याचं कॉम्बिनेशन, त्याचं कॉम्पोजिशन वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये थोडंसं वेगळं असतं. ओव्हर द टाईम, जसा काळ पास झाला, दीज आयडियाज अबाउट DNA वेअर शोन टू बी रॉंग. आणि ही DNA बाबतीची आयडिया होती ती चुकीची आहे असं लक्षात आलं. इन फॅक्ट DNA मॉलिक्यूल आर लार्ज. DNA मॉलिक्यूल हा मोठा आहे. थोडक्यात DNA मॉलिक्यूल हा मोठा आहे अँड व्हेरी ट्रिमेंडसली. त्याच्यामध्ये भरपूर विविधता आहे, व्हेरिएशन्स आहेत. विथिन अँड अमॉंग द स्पीसीज, म्हणजे स्पीसीजमध्येही त्याच्या फरक आहे, शिवाय वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये सुद्धा फरक आहे. व्हेरिएशन्स इन द DNA मॉलिक्यूल्स आर डिफरंट दॅन द व्हेरिएशन्स इन शेप. म्हणजे व्हेरिएशन जे DNA मॉलिक्यूलमध्ये आहे ते कसं आहे, वेगळं. व्हेरिएशन इन शेप, इलेक्ट्रिकल चार्ज अँड फंक्शन शोन बाय प्रोटीन्स. सो इट इज नॉट सरप्रायझिंग दॅट मोस्ट रिसर्चर्स इनिशियली फेवर्ड प्रोटीन ॲज ए जेनेटिक मटेरियल. त्याचे जे कॅरेक्टर आपण बघितले तर ते कॅरेक्टर बघितल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये प्रोटीन्स याला जे जेनेटिक मटेरियल म्हटलं जात होतं तर ते DNA पेक्षा त्याचे कॅरेक्टर कसे वेगळे आहेत हे नंतर लक्षात आलं. ओव्हर ए पिरियड ऑफ रफली 25 years द जेनेटिक्स बिकम कन्व्हिन्स्ड दॅट. साधारणतः पुन्हा पुढच्या 25 वर्षामध्ये जेनेटिक्स कन्व्हिन्स झाले दॅट DNA and not protein was the genetic material. DNA हा काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, प्रोटीन हा नाही. Let us study 3 important contributions that help cause this shift of opinion. आणि त्याच्यासाठी आपल्याला 3 एक्सपेरिमेंटचा अभ्यास करायचा आहे. ते 3 एक्सपेरिमेंट आपण पाहायचेत पुढे. त्यापैकी पहिला आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, दुसरा आहे हर्शे चॅशेचा एक्सपेरिमेंट आणि आपल्याला अजून एक पाहायचा आहे तो मॅकॅलाइड मॅकॅर्टेचा एक्सपेरिमेंट. थँक्यू. आपण आता इथे थांबूयात.